एसपी क्राईम न्यूज नेशन. पिंपरी चिंचवडमध्ये कोयत्याने वाहनांची तोडफोड करणाऱ्या 4 गुन्हेगारांना वाकड पोलिसांनी अटक केली आहे. दत्त मंदिर रोड परिसरात सोमवारी रात्री 2:30च्या सुमारास या चौघांनी धुडघूस घालत वाहनांची तोडफोड केली होती. या संपूर्ण घटनेचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या हाती लागले आहे. या फुटेजच्या आधारे पोलिसांनी तातडीने तपास करत अवघ्या काही तासातच आरोपींना पकडले. अटक करण्यात आलेल्यांमध्ये अर्जुन मल्हारी, देव कांबळे, गजानन बापूराव पाचपिल्ले, गौरव सुनील जाधव यांचा समावेश आहे. तर एका अल्पवयीन मुलाला देखील ताब्यात घेण्यात आले आहे. पोलिसांनी केलेल्या या कारवाईमुळे गुन्हेगारांना चांगलीच अद्दल घडली आहे. वाकड पोलिसांनी केलेल्या या कारवाईमुळे गुन्हेगारांना अद्दल झाली आहे. या घटनेनंतर वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली आणि अवघ्या काही तासातच आरोपींना अटक केली. हे गुन्हेगार आम्ही इथले भाई आहोत, आम्हाला कोणी काही करू शकत नाही अशी दादागिरी करत होते. मात्र पोलिसांनी त्यांची ही दादागिरी चांगलीच जिरवली. आता या गुन्हेगारी वृत्तीच्या तरुणांचा एक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये ते नागरिकांचे आणि पोलिसांचे हात जोडून माफी मागत आहेत. आम्ही जे केलं ते कोणीही करू नये. वाकड पोलिसांनी आमच्यावर कठोर कारवाई केली आहे असं आवाहन ते करत आहेत. यातून त्यांची चूक त्यांना कळाली असल्याचे दिसून येते. पिंपरी चिंचवड शहरात वाहन तोडफोडीचे प्रकार जरी कमी झाले असले तरी काही भागांमध्ये अजूनही भाईगिरी आणि गुंडगिरीचे प्रकार सुरू आहेत. अशा प्रवृत्तीच्या तरुणांना वाकड पोलिसांनी चांगलाच दणका दिला आहे. यामुळे असे कृत्य होणार नाही असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला. सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालेल्या फुटेजमुळे पोलिसांना आरोपींना पकडणे सोपे झाले. या घटनेमुळे नागरिकांमध्ये पोलिसांप्रती विश्वास वाढला आहे.